जीवनातील प्रत्येक वळण, प्रत्येक सुख आणि प्रत्येक दुःख एका अदृश्य हाताने आधीच लिहून ठेवले आहे का? आपण केवळ एका मोठ्या नाटकातील बाहुल्या आहोत का, की आपल्या हातामध्ये आपल्या भाग्याची लेखणी आहे? चला, या विषयातील दडलेले गुपित आणि त्याचे सखोल तत्व जाणून घेऊया. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हा श्लोकः सांगतो की ईश्वर सर्व जीवांच्या हृदयात राहून त्यांना आपल्या मायेने यंत्राप्रमाणे फिरवतो. याचा अर्थ असा की आपले प्रारब्ध, संचित कर्म एका यंत्रासारखे आपल्याला विशिष्ट दिशेला नेत असते. वेदांनुसार कर्माचे 3 प्रकार आहेत: संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. जे आधीच लिहिलेलं आहे ते म्हणजे प्रारब्ध, जे आपल्याला भोगावेच लागते. मात्र क्रियमाण कर्माद्वारे आपण आपले भविष्य घडवू शकतो. जसे धनुष्यातून सुटलेला बाण म्हणजे प्रारब्ध, जे बदलता येत नाही, पण पुढचा बाण कोठे मारायचा हे पूर्णपणे आपल्या हातात असते. एका प्राचीन कथेनुसार एका ऋषींनी भाकीत केले की एका गरीब लाकूड तोड्याचा मृत्यू एका विशिष्ट झाडावरून पडून होईल. तो लाकूडतोडा घाबरला आणि त्याने कुऱ्हाड सोडून ईश्वराची अनन्यसाधारण भक्ती आणि लोकांची सेवा सुरू केली. एके दिवशी तो त्याच झाडाखाली बसला असताना एक विषारी साप एका लहान मुलाला चावणार होता. लाकूडतोड्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या मुलाला वाचवले. तो झाडावरून पडला खरा, पण त्याला फक्त एक खरचटलं. जेव्हा त्याने ऋषींना विचारले तेव्हा ऋषी म्हणाले, तुझ्या प्रारब्धात मृत्यू होता, पण तू केलेल्या नवीन सत्कर्माने क्रियमाण कर्म त्या मृत्यूचं रूपांतर एका लहान जखमेत केले. म्हणजेच जीवनाचे टप्पे ठरलेले असले तरी कर्माच्या जोरावर त्यांची तीव्रता बदलता येते. जर तुम्हाला हे ज्ञान अमृतसार आवडले असेल तर अशाच गहन आध्यात्मिक रहस्यांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शेवटी संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण हे समाधान आळसातून नाही, तर कर्माप्रती असलेल्या समर्पणातून येते. मग विचार करा, तुम्ही आज तुमचे क्रियमाण कर्म कसे करणार आहात? शुभम भवतु.